आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेना उमेदवार शिवतारे यांच्याकडून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप होतोय। शिवतारेंवर कारवाई करावी अशी मागणी युवा काँग्रेसनं केली आहे। तर शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी हवेत एअर बलून बांधला असं या ठिकाणी आरोप करण्यात आला आहे। युवा काँग्रेसनं विजय शिवतारे यांच्यावर हा आरोप केला आहे। पुरंदर विधानसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केलेला आहे। तर फुरसुंगी इथल्या रॉयल स्टे इन लॉजिंग या लॉजवर शिवतारेंनी निवडणूक प्रचारासाठी हवेत एअर बलून बांधलाय, ज्यावर शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि विजय शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूर आहे। तर आचारसंहितेच्या काळामध्ये बॅनर लावणं तसंच होर्डिंग लावणं यावर राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना प्रतिबंध आहे। त्यामुळे या संदर्भातील व्हिडिओ तसंच फोटोही सुरवसे पाटील यांनी प्रसारित केले आहेत आणि निवडणूक आयोग यावर कारवाई काय करताय असा सवाल सुरवसे पाटील यांनी उपस्थित केला। विजय शिवतारे यांच्या डोक्यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हात असल्यामुळे हे आचारसंहितेचा भंग करत आहेत का? पुणे जिल्ह्याचे कलेक्टर सुहास दिवशे यांनी तात्काळ या फुरसुंगी पॉवर हाऊस येथे त्या एअर बलूनची चौकशी करून विजय शिवतारे यांच्यावरती कारवाई करावी आणि आम्ही अधिकृतपणे काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहे। विजय शिवतारे यांच्यावरती तात्काळ या एअर बलूनची चौकशी करून कारवाई व्हावी।